शे तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. मला पण येतो मागचं. एर द्रव्यादी यज्ञ की राहती परी ते ज्ञान यज्ञाची सरी न पवती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. बाकीचे यज्ञ आहेत पण ते ज्ञान यज्ञाची सर पावत नाही. किंवा ज्ञानोबारायांनीच वर्णन केले. हो, ज्ञानाचंच वर्णन करताना हे वर्णन केलेलं आहे की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तय वाचोनी आणे एर भव स्वर्गादी ज्ञाने तो अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. किंवा हे ज्ञान असं आहे की भवस्वर्गादी ज्ञानाला ते गिळून टाकतं अशी कोवी होती. म्हणून असं जे ज्ञान आहे किंबहुना आपुले जे ज्ञान होय उदय आले ते नक्षत्रा ते पाहले गिरी जैसे. ते ज्ञान झाल्यानंतर काय होतं म्हणले तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया तो कर्मत्याग ये जया मोक्षफळाशी. तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया. सगळ्या क्रिया कारणासहित हरपून जातात. कशाप्रमाणे? जसं सूर्य उगवल्यानंतर नक्षत्र सगळी लुप्त होतात, दिसत नाहीत, तशा अज्ञानासहित सगळ्या क्रिया सगळी कर्म हरपून जातात. हरपती धनंजया. धनंजया म्हटलेले तू धन प्राप्त करून घेणार आहेस, अध्यात्मधन तुला प्राप्त करायचं आहे, परमार्थरूपी धन करायचं प्राप्त करायचं आहे. तो कर्मत्याग ये जया मोक्षफळाशी. असा केलेला जो कर्मत्याग आहे, जो सात्विक कर्मत्याग आहे, तो आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतो. जो मोक्ष प्राप्त झाल्यानंतर सगळी कर्म जे आहेत ती सूर्य उगवल्यानंतर ज्याप्रमाणे नक्षत्र हरपून जातात त्याप्रमाणे सगळी कर्म सकळ कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे हा अवघा जनार्दन. ऐशे ऐकता निवती साधू जन बाणली निज खून. जे ज्ञान प्राप्त झालं, सात्विक त्याग केला तर असं ज्ञान प्राप्त होतं की कर्म जे आहेत करूनसुद्धा मनुष्य अकर्तृत्व बोधारतं. सगळी कर्म जे आहेत ते सगळे हरपून जातात. सगळी कर्म जे आहेत ते ब्रह्मरूप होतात, परमात्मा स्वरूप होतात, भगवत स्वरूप होतात. आणि या कर्माच्या कचाट्यातून जीव सुटतो, कर्माच्या बंधनातून सहज जीव सुटतो. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळली कर्मे आशेखे तो परब्रह्मचे मनुष्य वेके ओळखतैशा सकारण क्रिया हारपती धनंजया तो कर्मत्याग ये जया मोक्षफळाशी. तो कर्मत्याग जया मोक्षफळाशी ये. हा कर्मत्याग जो आहे ना त्या मोक्षफळात जातो, येतो म्हणतात. येतो म्हणजे फळ काही दूर नाही बरं का, फळ आपल्याजवळच आहे. फळ आपलं स्वरूपच आहे, मोक्ष आपलं स्वरूपच आहे. पण हा रजोगुणी त्याग तमोगुणी त्याग आपल्याला त्या फळापासून दूर करतो. सत्वगुणी त्याग जर केला तर तो त्यागच आपल्याला या मोक्ष फळात नेऊन सोडतो, म्हणजे मोक्ष प्राप्त करून देतो. सर्व कर्मापासून मुक्ती प्राप्त होते. ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना म्हणून तो त्याग न माना राजसतो. ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना. हे अर्जुना, ते मोक्षफळ अज्ञानाने त्याग करणारे त्यांच्याकरता नाही. तमोगुणी त्याग आहे तो अज्ञानाचा त्याग आहे, रजोगुणी त्याग आहे तो अज्ञानाचा त्याग आहे. अज्ञानाने केलेला जो त्याग असतो तो खरा त्याग नाही. हो, घरात भांडणं झाली आणि म्हणून आला आळंदीला पंढरपूरला. किती दिवस थांबेल तो? काही दिवस झाल्यानंतर घरून फोन आला नातवाचा, अहो आजोबा तुमच्याशिवाय मला करमत नाही, चालला घरी परत. पण जो विवेकपूर्वक आलेला आहे, बास आता आपण भरपूर केलेलं आहे, आता फक्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे, चिंतन करायचं आहे, वैराग्य निर्माण झालेलं आहे, नित्यानित्य विवेक प्राप्त झालेला आहे, असा आलेला मनुष्य आहे त्याला ज्ञानेश्वरीच भेटेल, त्याला देवच भेटेल, त्याला मोक्षच भेटेल. पण अज्ञानाने केलेला त्याग असेल, हो, भरपूर तिथं गेल्यानंतर आपल्याला भरपूर काहीतरी भेटेल,
म्हणून चला आळंदीला. तिथं गेल्यानंतर आपले विद्वान हो म्हणून चला आळंदीला. तिथं गेल्यानंतर आपल्याला अमुक मिळेल म्हणून चला आळंदीला. त्याला कदाचित ते भेटेल पण मोक्ष भेटणार नाही. गुरुवारी सांगत असतात, कोणीतरी मनुष्य गुरुवारींच्याकडे गेला, म्हणायला लागला मी 50 वर्ष आळंदीत राहतोय पण मला अजून समाधान नाही. म्हटले तू समाधानाकरता आला नाही म्हणून नाही. तू जर खरंच समाधानाकरता आला असताना, माऊली बसलेली आहेत, तुका म्हणे तेथे सुका काय राये समाधाने. तू कीर्तनकार व्हायला आला असशील, तू पैसे मिळवायला आला असशील, तू बाकी काय करायला तुला ते मिळेल पण समाधान मिळणार नाही. म्हणून ते मोक्षफळ अज्ञाना त्यागी नाही. अर्जुना, अज्ञानाने केलेला त्याग असेल त्याला मोक्षफळ मिळणार नाही. म्हणून तो त्याग न माना, म्हणून त्याला त्याग आम्ही म्हणू शकत नाही. त्याला त्याग मानायचंच नाही, कारण तो त्याग केलाय का त्यांनी खरा? रजोगुणी त्याग खरा त्याग आहे का? अहो त्याच्यात देहात्मबुद्धी जात नाही. जरी त्या ठिकाणी कर्म सोडलेलं असलं तरी मी देह अशी बुद्धी दृढ होते. तमोगुणी त्याग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खरा त्याग केला आहे का त्याने? मी देह आहे अशी वृत्ती आहेच. सगळी आसक्ती तशीच भरलेली आहे. कर्माची आसक्ती आहे, फलाची आसक्ती आतमध्ये. कर्म सोडलेलं दिसतंय पण कर्माची आसक्ती सुटली का? मनातून सुटणं वेगळं. बाहेर वस्तू जी आहे बाहेर असणं वाईट नाही, मनात नसली पाहिजे. बाहेरून पैसे दिसत नाहीत पण मनात असले तर तो पैशात आहे. आणि एखादा मनुष्य बाहेरून पैशात दिसला पण पैसे त्याच्या मनात नसले तर तो त्यागी आहे. हो, प्रवचनात माणसं दिसतात पण असतात का सगळेच? असतीलच असं नाही. काय काय मनाने येत आहेत, शरीराने येत आहेत, मनाने घरी आहेत. काही शरीराने घरी असले तरी मनाने कुठं असतात? देवाजवळ असतात. पण खरा त्याग जो आहे तो मनातला त्याग आहे. म्हणून खरा त्याग त्याला म्हणता येणार नाही, कारण ते मोक्षफळ अज्ञाना त्यागी नाही. अर्जुना, म्हणून तो त्याग न माना, कारण तो राजस आहे, रजोगुणाने प्रेरित झालेला त्याग आहे. म्हणून तो त्याग खरा नाही. तरी कोणे पायत त्यागे ते मोक्ष फळ घररी गे, हेही ऐक प्रसंगे सांगेल. कोणत्या त्यागाने आम्हाला मोक्ष मिळेल तोही त्याग तुला सांगतो उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ठल विठ्ठल.